आहोत श्री क्षेत्र कंकेश्वर येथे। आता बघूया नक्की पायऱ्या किती आहेत। माझ्या माहितीत तर 750 पायऱ्या आहेत। ते आपल्याला काय थंड मिळतं का? कोकम सरबत वगैरे? हा हा ताक पण। लिंबू सरबत कसं आहे ग्लास? 20 रुपये आहे। एक 2 मिनिटावरती आहे। चला शाहरुख खान आलाय, लेडी शाहरुख खान। पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये इथे येण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे, कारण सगळीकडे पाऊस पडून गेलेला असतो, थंडावा असतो। आम्ही थोडंसंच चढलेलो आहोत, अर्धा पण नाही आलोय आणि दम लागला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अदिती विशाल ह्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन जात आहे अलिबाग मधील कनकेश्वर येथे, आणि कनकेश्वर कुठे आहे तो मी रस्ता तुम्हाला दाखवते। मुंबईहून अलिबागला जाण्याचा जो रस्ता आहे, खिंडीच्या अलीकडे एक रस्ता आतमध्ये जातो, कार्लेखिंड जी आहे, तर इथे आतमध्ये चोंढी किहीम साईडला जाणारा जो रस्ता आहे तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आता माबगाव जे गाव आहे तिथून आपल्याला पुन्हा उजवीकडे वळायचं आहे। इथे आतमध्ये माबगाव हे गाव आहे, इथून आतमध्ये गेल्यानंतर कनकेश्वर आहे। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे 4 रस्ते दिसत आहेत। तर इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या एकदम सरळ जायचे, म्हणजे जसं ज्या रस्त्याने आलोय तसं एकदम आतमध्ये जाते। इथे कनकेश्वरची कमान दिसते, श्री क्षेत्र कनकेश्वर असं लिहिलेलं आहे, तर इथून सरळ जायचं आहे। इथे एक रेल्वे फाटक आहे। हे रेल्वेचं जे फाटक आहे ना ते RCF कंपनीचं जी मालगाडी येते ती ह्या रेल्वेच्या रुळावरून येते। तर हा जो रेल्वे आहे ती फक्त मालगाडी येण्यासाठीच आहे आणि कंपनीची। इथून आता गाडी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत न्यायची आहे। पायऱ्या जिथून सुरुवात होतात तिथपर्यंत गाडी आहे, आणि इथे जी मालगाडी चालली आहे ती RCF कंपनीची मालगाडी आहे, आणि पलीकडे तुम्हाला RCF कंपनी पण दिसते। आणि पण आलेलो आहोत श्री क्षेत्र कंकेश्वर येथे, आणि हे जे कंकेश्वर आहे ते डोंगरावरती आहे। 385 मीटर उंच आपल्याला पहाड चढून जायचं आहे, पायऱ्या आहेत। आता बघूया नक्की पायऱ्या किती आहेत। माझ्या माहितीत तर 750 पायऱ्या आहेत। आपल्याला पहाडीवर जायचं आहे, आणि प्रसिद्ध असं शिव मंदिर आहे, तर त्याचं दर्शन मी तुम्हाला करून देणार आहे। तर चला आता जाऊया। आणि आधी पायऱ्या मोजणार आहे आधी। हे जे आहे ना खालचं त्याला म्हणतात मडकेश्वर, म्हणजे इथे यात्रा असते। ही हा जो पूर्ण एरिया आहे ना तिथे यात्रा भरते 2 दिवसाची। हे खालची यात्रा आहे तिला म्हणतात मडकेश्वरची यात्रा, आणि वरती जी आहे त्याला म्हणतात कनकेश्वरची यात्रा। तर चला जाऊया आपण आता कनकेश्वर बघायला। माबगाववरून कनकेश्वर मंदिरापर्यंत एक रस्ता आहे, जिथपर्यंत पायऱ्या आहेत तिथपर्यंत तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता। आणि टायमिंग घ्या। मंदिर उघडण्याची वेळ जी आहे ती दिलेली आहे। सोमवारची किती टायमिंग आहे? सकाळी 5:30 ते सायंकाळी 8:30 वाजेपर्यंत, आणि मंगळवार ते रविवार 7 ते 7:30, सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30। किती द्या? काय नको फुलं मी आणली आहेत। इथे आपल्याला काय थंड मिळतं का? कोकम सरबत वगैरे
हा ताक पण. आणि इथे लिंबाच्या गोळ्या आहेत, शेंगदाणे आहेत, काकडी आहे, चणे वटाणे. लिंबू सरबत कसं आहे ग्लास? 20 रुपये. आणि इथे आपल्याला दिसतंय त्यांनी सांगितलंय, मी 750 पायऱ्या सांगितलेल्या, पण इथे 650 पायऱ्या सांगितल्यात आणि 5000 फूट, मी मीटर सांगितलंय, 5000 फूट अंतर आहे. इथे जास्त करून श्रावणामध्ये गर्दी असते आणि त्यांनी सांगितलं की इथे याल, कचरा अजिबात करू नका, प्लास्टिक वगैरे इथे टाकू नका. चलो. हे जे अंतर आहे ते असा धड धाकट माणूस असेल तो 1.5 ते 2 तासात पार करेल, है ना? आपण बघूया आता किती वाजलेत. किती वाजलेत आता? वाजलेले आहेत आता 10 दिसत नाही, 10 झालेले आहेत. वरती चढल्यानंतर परत मी एकदा घड्याळ दाखवणार आहे तुम्हाला. आदवीचा जोश. ए पुढे जाऊन बसा. इथे नवीन रेलिंग केलेली आहे, सपोर्टने चढा. 20 पायऱ्यांमध्येच दमले मी. इथून वरतून बघा नजारा किती सुंदर आहे, मस्त. पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये इथे येण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे, कारण सगळीकडे पाऊस पडून गेलेला असतो, थंडावा असतो आणि वरती आता कुंडामध्ये पाणी असेल, कुंड वगैरे आहेत तिथे, सगळीकडे असे धबधबे वगैरे असतात, खूप छान वाटतं. आता पण आहे थोडंसं पाणी तिकडे, इथे आहे पाणी. हे पाणी ह्या साईडला गेलेलं आहे, इथे पाणी आहे. कुठं नको गाड्याला. 750 पायऱ्या ह्या 49 पर्यंत आल्यात, 50 पर्यंत आल्यात. चला 50-50 ब्रेक घ्या. ए अद्वी धावू नकोस. अद्वी थांब एक मिनिट थांब, आपला फोटो काढायचा. 54 पायऱ्यांवर तुम्हाला एक बसायला जागा मिळणार आहे, इथे तुम्ही बसू शकता. लोक येत चालले आहेत. अजून यांच्या चेहऱ्यावर का घाम आलाय फक्त, पण दमलेले नाहीयेत. तर बघूया कधी दमतात. आणि या दोघी दमल्या तर यांचा निकेत काका आणि निकेत मामा येणार आहे, त्यांना उचलून घेणार आहे. ये पिका पिका. 4 पायऱ्या चढून 54 पायऱ्या चढून आल्यानंतर शॉर्टकटनी जायचंय तर तुम्ही असं वरती डोंगरावरून जाऊ शकता. पण हा पावसात तुम्ही जाता येणार नाही, कारण सडकायला होईल आणि मग वरतून डोंगरापासून परत पायथ्याशी याल. हा, त्याच्या सापाने गिळल्यावर कसं आपण खाली येतो तसं होणार. मग त्याच्यापेक्षा आपण पायऱ्यानीच जाऊया. 68. थांब, हिच्या सोबत चल. डॉगी झोपलाय बिचारा. तुमचं काय पण करा तुम्ही, मी झोपतो बाबा. 100 झाला की स्टॉप घ्यायचा एक. हा अद्वी धावू नकोस. ओम नमः शिवाय. आता आम्ही वरती आलेलो आहोत. मुलांची इथे पार्टी चालू आहे. क्या चल रहा है? पौड़ी चल रही है. आणि अर्ध्यावर हे बघा, हे शॉर्टकटनी येतात. इथून शॉर्टकटनी येण्यात थोडंसं रिस्क आहे. लहान बाळाला घेऊन येतात परत. ते छोटंसं बाळ आहे हातात. आम्ही थोडंसंच चढलेलो आहोत, अर्धा पण नाही आलोय आणि दम लागला. थोड्याशा पायऱ्या अशा उंच उंच आहेत, त्याच्यामुळे चढायला थोडा दम लागतोय. पण ठीक आहे, पार तर करायलाच लागेल. आता एवढं आलंय तर वरती जायलाच लागेल. ह्या पोरी मात्र दमत नाही.
125 पायऱ्या झालेल्या आहेत. ह्यांचं काय काउंट झालं बघूया. इथून कनकेश्वर चारशे 425 पायऱ्या आहेत. आता अजून आम्हाला चढायचं, 425 पायऱ्या चढायच्या आहेत. हो, किती झाल्या पायऱ्या? 156. 156 पायऱ्या चढून आल्यानंतर पण इथे एक आजी आहे. त्यांच्याकडे चिप्स आहेत, थंड आहे, पाणी आहे, कोकम सरबत, लिंबू सरबत इथे तुम्ही घेऊ शकता, रेस्ट करू शकता आणि नंतर परत वरती जायचं आहे. 61 असं बोला. शाहरुख खान आलाय. लेडी शाहरुख खान. दिन में प्रोटीन शेक है. हे सावकाश, डायरेक्ट पायथ्याशी जाशील. गोष्टी करणं दमणार बरं. कसं वाटलं? काय तुमचा अनुभव काय? बोल, मी रोज येतो इकडे. बोल. टेन्शन कंटाळे. फ्रेंड्स करायचे. चला चला चला, आहे एक 2 मिनिटावरती आहे. चला चला, फास्ट. आला. चला चला. मम्मी, मला उचलायला लागेल म्हणून दमलीस काय? आम्ही पोहोचलो. सांग. आम्हाला माहिती आहे म्हणून दमलायस तू एवढा. मामीलाच उचलून आणलंयस. असू द्या करते. दमला रे निकेत, दमला. 400 पायऱ्या आलेलो आहोत. ह्यांनी अंग टाकलेलं आहे इथे. आणि आधी एक पायरे खाली उतरशील तेवढी दमशील परत. आले आमचे सवंगडी आले. 1 तास नंतर आले. दमले. एक पण स्टॉप नाही. पण ते त्यांच्या अगोदर आलं. त्रास आहे. लांब आहे अजून.
काय नशा असं तर रोपे व्हायला इकडे रोपे करतील हो. आलं काय शब्द पण गेले. रोलर कोस्टर लागा पावसाळ्यामध्ये इथून पाणी येतं. हा धबधबा भुशी डॅम सारख्या पायऱ्या आहेत. ती एक पायरी ही एक डॅम काय कार्टून भिजली आहे. बरं माझं पण अंघोळ झाली. माझी पण मोबाईल दे निदिशाचा नंबर आहे. या जोडून काय या जोडून कोण आहे? इकडून आहे. जा दिसतो का हो चला मामा उचलून घ्या. असते ती घ्यात बी लवकर लवकर चला चला हे बघ इथेच आता उचलून घे उचलून घे उचलून घे. चला तुम्ही बघू शकता. पुढे निकेटच्या खाली 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 बघ. थोड्या त्याच्यावर हनुमानाचं मंदिर आहे. तिथे हा. एक कुंड आहे. हा त्या कुंडामध्ये तुम्ही आंघोळ करू शकता. अच्छा गाईड आहेत आमचे. झालं. तुम्ही इथं किती वेळा येता? ही माझी आता 12वी. बापरे तुम्ही खूप तुला प्रॅक्टिस किती वेळात करायचं ते पण तेव्हा अर्धा तास. अर्ध्या तासामध्ये यायचं तुम्ही वरती. आता किती वेळ लागला तुम्हाला? आता किती वेळ वेट वाढलंय हा त्यामुळे 1 तास गेलेला आहे. 1 तास गेला आहे डायरेक्ट डबल झाला. डबल झालं. वजन डबल झालं का तुमचं? बाबा वास बघ पाण्याचा. कारण आताच मी 3 वर्षानंतर आलो. 3 वर्षांनंतर. कसं जर वास बघायचं फ्रुट्सचं नाव. तरी आता सुरुवात आहे म्हणून पाऊस नाहीये. वास बघ. पावसात अजून मजा येते. मग आपण येऊ श्रावणात परत. श्रावणात येऊ शकता. श्रावणात अजून मजा येते. तर तुम्ही जर लक्ष दिले रान कोंबड्या हा बरीच प्राणी आहेत. बरेच प्राणी आहेत. हो. वाघ येतो का वाघ? वेगवेगळ्या प्रकारचे वाघ येऊन जायचा. वाघ येतो. अजून पण आहेत वाघ. डेंजर आहे एकदम. ही यात्रा असते इकडे तेव्हा तुम्ही आलेलात काय? पहिल्या तर यात्रेलाच यायचो. अच्छा नंतर मग श्रावणात यायला लागला. लॉकडाऊन पासून श्रावणात यायला. यात्रेच्या वेळेला मजा असं ना. यात्रेच्या वेळी जाम मजा. तेव्हाच चढायचं ना. तेव्हा लोक कंटिन्यू असतील. 25 मिनिटं जसं जसं असेल ते. तेव्हा पूर्ण रस्त्याला लोक असतील ना. तरी यात्रा खाली भरते. हा ते दर्शनाला होतं. बातमी फिरवत नाही. पहिलाच तिला असं कणकेश्वर राहतं. पहिला कनकेश्वर. फर्स्ट कणकेश्वर अलिबाग मधला फिरायचं पहिलाच ठिकाण कणकेश्वर. वा लग्नाला आता आमच्या 2 महिने. बरंच माहिती 2 महिन्यात पहिली पिकनिक आहे. अलिबाग म्हणजे अलिबाग. पण त्याच्या लग्नानंतरच आम्ही ही दुसरींदा का तिसरींदा. डब्बा आलंय जवळ आलं मंदिर. इथे बघा दिसतंय मंदिर थोडं थोडं. श्री क्षेत्र कणकेश्वर. कमान दिसते कमान. कमान दिसते आता.
सुस्वागतम. हा आणि हो याच्यावर उडी मारायची ना, ह्याच्यावरून कुंडामध्ये आतमध्ये. कोणाला गरमी होते? सगळ्यांना गरमी होते. तुला गरमी होते? पाणी नाहीये. काहीच नाही पाणी. हे वरच्या पूर्ण. फुल भरतं नाही ते एवढ्यावर पाणी. आणि इकडून वरून उड्या मारतात ना. काय मारुडी ए मार मार लवकर. जलवा तेरा जलवा. मारुडी अरे लास्टच काय मार. अरे मार चल. खालून मार चल. काल नाही येतच नाही. मस्त भीती वाटते. हे मार तू मार बरं. पटावट मारा पटावट मारा मार. चले येलो लवकर. आता कुंडाच्या इथून बाहेर पडल्यानंतर एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे कनकेश्वरचं मंदिर. तर चला दाखवते. कनकेश्वर मंदिरच्या इथे जाण्याआधी इथे एक हॉटेल आहे, छोटंसं हॉटेल बांधलेलं आहे. तर तिथे आपल्याला लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक आणि वडापाव, भाजी असं खाद्यपदार्थ मिळणार आहेत. रामचे पण काय इथे लागून गेलेले आहे. आपल्या रामधनेश्वर तिथे पण इकडे पण तिथेच्या तिथे तुम्हाला दिसतील देवळापर्यंत आहे आजूबाजूला. हो आणि हे कुंड मोठं आहे. हे नवीन बांधलंय की नाही. नाही हे जुनं आहे. जुनी होते याच्यामध्ये कोणाला एंट्री नाही. ते जाम खोल पण आहे. मध्ये कासव आहे. एवढ्या मारतात ना पण यात नाही नाही काय. एंट्रीच नाही. हे मस्त पाणी पियाला बाकीकडे सगळ्याला वापरतात. हे मस्त आहे. नाही नाही इथे नाही, इथे नाही जाऊ शकत. तुला मी पृथ्वी दाखवते. चल पृथ्वी पृथ्वी अर्थ अर्थ. नाही गोल फिरत. चप्पल काढा इथे, पहिलं पाय धुवायला चला आणि मग दर्शनाला चला. इकडे काढ चप्पल. आता आपण पाय धुऊया. पृथ्वीमध्ये पाणी आहे पण तिथे पिण्याचे पाणी म्हणून दिलेलं आहे, तर पाय धुवायचे नाहीये तिथे. आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. हे आहे मंदिराचं मुख्य द्वार, प्रवेशद्वार. देव पावला पावला इथंच पावला. एक पायरी शेवट. फोटो काढण्यास सक्त नाहीये, व्हिडिओ करणंच नाहीये. इथे नंदी पकडा जरा, हे कर.
सांग. फोटो घंटी वाजव. हो हो नको फोन बंद कर. ठीक आहे जा. तर आपलं दर्शन मस्त पार झालेलं आहे, गर्दी नाही आहे आणि हा मंदिराचा हॉल आहे. म्हणजे तुम्ही एवढा 2 तास चढून येता आणि त्यात तो थकवा जो आहे ना तो ह्या हॉलमध्ये बसून एका क्षणात दूर निघून जातो. इतकं सुंदर शांत प्रसन्न वाटतं ह्या हॉलमध्ये बसून. हाला निघालेलो 11:52 झाले. दर्शन झालेलं आहे, गर्दी नाही आहे. श्रावण महिन्यात आलात तर गर्दी पूर्ण लाईन लागलेली असते. हे काय आहे तर हे आहे कंकेश्वरची आरती असावी एखाद वेळेस, नक्की माहिती नाही आहे पण मोठी आहे. आणि गर्दी जेव्हा असते ना तेव्हा हे इथे लाईन लागलेली असते. जसं आपण शिर्डीला लाईनमध्ये उभं राहून दर्शनाला येतो तसं श्रावण महिन्यात इथे तसं असतं. आणि ही सहाण आहे आणि हे चंदनाचा तुकडा आहे. तुम्ही बघाल की किती मोठं सहाण आहे. मी कॉलेजला असताना 15 वर्षापूर्वी आलेले. काय माहित मला इथून इथे ना दुसऱ्या गावातून एक रस्ता आहे. झिराड साईडने जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ह्या रस्त्याने याल आणि इथून यायचं असेल ना नाही इथून लवकर पोचलं तर. पण ही पायवाट थोडीशी छोटी आहे, बाकी काहीच नाही आहे इथे. पावसाळ्यात इथून पाणी वाहतं, बाकी काहीच नाही. आणि दुसऱ्या गावातून रस्ता आहे तिकडे. हा त्या साईडला जी गाव आहेत ना खालची, आपण आता मापगाव वरून आलोय ना, आता दुसरी झिराड चोंडी की हिम माहिती आहेत ना, त्या साईडने यायचं. हा तर तुला इकडून यायला लागेल. मस्तनी गरमा होतो ह्यानी. इथे काय आहे हे नको जायला, खाली नाही जायचं. ती आली. आणि हे आहे मंदिर. इथे मस्त छान छान मूर्ती लावलेली आहे मंदिराला. पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. हे मंदिराच्या मागच्या साईडला एक मोठी विहीर सारखं आहे आणि ह्या विहिरीला असं म्हणजे कुंपण घातलेलं आहे. म्हणजे त्या विहिरीमध्ये पोहू नये त्यासाठी हे कुंपण घातलेलं आहे. हा मंदिराच्या मागचा भाग आहे. आणि हे पाणी मला असं वाटतं की कुठेतरी वापरलं जात असेल. इथे जे राहणारे असतील त्यांच्या वापरण्यासाठी हे पाण्याचा वापर करत असतील. इथे वस्ती आहे, वरती राहतात लोक. हे काय आहे? सिद्धिविनायक देवस्थान. तर सिद्धिविनायक मंदिराकडे जेव्हा आपण जातो तेव्हा पहिलं लागतं विष्णू मंदिर. आता मी तुम्हाला विष्णू मंदिरच्या आतमध्ये घेऊन जाते.
विष्णू मंदिराच्या बाहेरच्या समोरच्या साईडला सिद्धिविनायक मंदिर आहे. तर इथून आपल्याला सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन एक आतमध्ये समाधी मंदिर पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. अमोद आणि प्रमोद हे कोणतरी आहेत. हा अमोद आहे, सॉरी हे, आणि हे प्रमोद आहेत. स्वामी महाराज परमहंस लंबोदरानंद स्वामी महाराज. आणि इथे दिलेलं आहे की ह्याची स्थापना जी आहे ती 1798, शके 1798 आणि इसवी सन 1876 मध्ये झाली आहे. आणि हे कोणी स्थापना केली आहे ह्याची श्रीमंत परमहंस परिवारजकाचार्य लंबोदरानंद स्वामी महाराज यांनी केलेली. ही तीच माहिती आहे, फक्त ती थोडीशी 1876. बघ पडली. परमहंस लंबोदरानंद स्वामी महाराज आहेत. इथे देणगी दिलेली आहे. बापरे, देणगी बघा इथे 1,51,000 21,000 अशाच. इथे पावसाळ्यामध्ये ह्या साईडला पाणी येतं. आता जे गड आहे, हा जो डोंगर आहे त्याच्या चारही बाजूला गावं आहेत. तर प्रत्येक गावाकडून येणारा रस्ता जो आहे रस्ते पायवाट आहेत. तर इथून ही आता पलीकडचं हशिवरे साईड, त्या साईडचं मला असं वाटतं असतील गाव, मला नक्की माहिती नाहीये. हशिवरे साईडने जर यायचं असेल तर इथून एखाद वेळेस असेल सिद्धिविनायक मंदिराच्या इथून. पावसाळ्यामध्ये येण्याची मजा वेगळी. तर ही जी समोर दिसते ना ती विहीर नाहीये, त्याला पुष्करणी म्हणतात. हे दोन माणसं बोलत होते काहीतरी पुष्करणी. मी गुगल सर्च केलं. पुष्करणी म्हणजे मंदिराच्या बाजूला पायऱ्यांची जी पाण्याची टाकी असते ना त्याला पुष्करणी म्हणतात. आणि ही टाकी मंदिराच्या बाजूला असते कारण प्रार्थनेच्या पूर्वी आपल्याला स्नान करण्यासाठी, शुद्धीकरण क्रिया करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा. शेवटावरती रामेश्वर मंदिर. झूम करून घ्या. आता रामेश्वर मंदिराच्या इथून आपण बाहेर पडल्यानंतर ह्या साईडला सिद्धिविनायक मंदिर आहे आणि ह्या साईडला आपल्याला परत जायचं आहे. जिथून आम्ही आलो त्या साईडला मी जाते. इथे काहीतरी बसण्यासाठी केलेलं आहे आणि हा तुम्हाला दिसतोय तो एक वाडा असेल. राहण्याची पहिलीच पूर्वी सोय असावी एखाद वेळेस, नक्की माहिती नाही आहे. आणि प्रत्येक अशा बाजूबाजूला मंदिरं आहेत, भरपूर मंदिरं आहेत इथे कनकेश्वरला. म्हणजे रामेश्वर मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर, माणकेश्वर, कुंडेश्वर आणि लक्ष्मी विष्णू मंदिर आहे, तसंच कृष्ण बलराम मंदिर आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर
ही पुष्करणी आहे आणि ह्या पुष्करणीच्या समोरच्या साईडला, बरोबर समोरच्या साईडला हे एक असं हॉटेल नाही आहे, पण असं वडापाव, भजी, मिसळ असं तिथे मिळतं. आणि रेट बघायला गेलं तर बाहेर वडापाव 12-1 रुपयाला असेल, 12 किंवा 15 रुपयाला, पण इथे वडापाव 20 रुपयाला एक वडापाव आहे. आणि कोल्ड्रिंकची बॉटल घेतली तर 60 रुपयाला, 40 रुपयाची कोल्ड्रिंकची बॉटल 60 रुपयाला आहे. आणि तेवढं वरती आणण्याचं त्यांचं जे आहे मेहनत, त्यानुसार त्यांचे रेट जे आहेत ते कमीच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इथे खाऊ शकता. आता आपण जिथून एंट्री केलेली होती मंदिरामध्ये तिथे पुन्हा आलेलो आहोत. तर समोरच इथे तुळस दिसते, ती पण दगडापासून बांधलेली तुळस आहे. आणि इथे हे जेव्हा श्रावण महिन्यात किंवा सोमवारी गर्दी असते तेव्हा इथे लाईन लावलेली असतात. ही तुळस आहे, इथे लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेण्यात येतं. आता काहीच गर्दी नाही आहे. श्रावण महिन्याच्या सोमवारी तुम्ही याल तर भरपूर गर्दी असते. तर आता आपलं कनकेश्वर जे आहे ते फिरून झालेलं आहे. मी तुम्हाला कनकेश्वरचा सगळा एरिया जो आहे तो दाखवलेला आहे. पुन्हा मी मंदिरात जाते. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि एकदा अलिबाग नक्की फिरायला या. आणि अलिबागला आलात तर कनकेश्वरला तर नक्कीच या. तर असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा.